आज आहे भाऊबीजेचा दिवस. तर आमच्याकडे ना धनत्रयोदशीपासून तर भाऊबीजेपर्यंत रोज अंगणामध्ये सडा टाकतात, मस्तपैकी रांगोळ्या काढतात आणि दिवे लावतात. तर मी पण आज लावत होते आणि आज मस्त अशी तयार झाली होती, कारण मला जर भाऊबीजेसाठी माझ्या भावाला ओवाळायला जायचं होतं. तर बघा रस्त्याने किती मस्त घरोघरी लाईटिंग लागली. आता माझं हक्काचं घर कधी होईल, मी पण अशी माझ्या घराला कधी लाईटिंग लावे माहीत नाही. तर बघा मी पोचली भावाच्या घरी. माझ्या वहिनीने किती सुंदर रांगोळी काढली होती भाऊबीजेची. आणि ही आहे माझी क्यूट भाशी प्रणस्वी. आता भाऊबीजेला टाईमच होता, तर माझ्या भावाच्या घराजवळच ना साईबाबाचं मंदिर आहे. तर मी तिकडेच निघाले माझ्या भाशीला घेऊन साईबाबाच्या दर्शनासाठी. मस्त इथे साईबाबाच्या मंदिराला पायऱ्या दिल्या आहेत. मग साईबाबाचे दर्शन वगैरे घेतली आणि तिथे महाप्रसाद चालू झाला होता. तर महाप्रसाद वगैरे घेतला आणि लगेच मी दर्शनाला साईबाबाच्या जवळ गेले. बाजूलाच ना गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि साईबाबाची मूर्ती आहे. मी आधी येत होते मंदिरात, आता खूप दिवसाच्या नंतर आले मी साईबाबाच्या मंदिरामध्ये. खूप मन प्रसन्न आणि छान वाटलं. दर्शनासाठी आले तर मला ना टाईमच नाही भेटत मंदिरात यायसाठी. आधी येत होते दर गुरुवारी, पण आता जमतच नाही. तर आमच्याकडे ना भाऊबीजेसाठी दिवे करतात कणकीचे 5. मजवी ताई आली होती, मोठी ताई आणि लहान ताई नव्हती आली, कारण त्या वर्धेला राहतात. आम्ही आता चंद्रपूरलाच राहतो. तर आम्ही दोघीजणी आधीच येऊन जातो भाऊबीजेच्या दिवशी. असे आमच्याकडे 5 दिवे करतात कणकीचे आणि ओवाळतात. आधी पाय धुतात पूर्णपैकी. तर म्हणत होता माझा भाऊ की पूर्ण पाय धुवू, नाही तर भावाच्या मागे गिरा असतो पूर्ण पाय नाही धुतले तर. तो असं मला म्हणत होता. तर मी पूर्ण त्याचे पाय धुत होते आणि पुसत होते. खूप मजाक करत होतो माझी, कारण मी सगळ्यात लहान आहे ना. आणि माझ्या मोठी आईचा मुलगा आहे, मला सक्का भाऊ नाही आहे. पण माझा हा भाऊ सख्या भावापेक्षा कमी नाही आहे, खूप साथ देतो मला. आणि बहीण भावाचं सख्या बहीण भावासारखंच आमचं नातं आहे बहीण भावाचं. तर आमच्याकडे ना अशी केली जाते भाऊबीजेची ओवाळणी. तुमच्याकडे कशी करतात तर मला नक्की सांगा. आता वेगवेगळ्या गावची वेगवेगळी प्रथा असते. आता माझ्या ताई म्हणत होती आधी तर असंच ओवाळत होतो आम्ही. आता आमची मोठी ताई वर्धेला राहते, तर वरद साईडला 5 दिवे करतात. आधी चंद्राची बीज निघते, आधी चंद्राच्या बीजेला ओवाळायचं असतं असं म्हणतात. पण मी खूप शोधलं बीजेसाठी, घराच्या वरती जाऊन माडीवर जाऊन बघितलं, पण बीज काही निघाली दिसली नाही मला आज भाऊबीजेच्या दिवशी. आमची मोठी ताई ना खूप मस्त ओवाळते. ती नव्हती, ती असती तर मोठी ताई खूप मजा आली असती आम्हाला. पण असं येणार आहे ती नागदिवाळीपर्यंत ओवाळतात म्हणतात तिकडे. आता आमच्याकडे तेवढे दिवस नाही ओवाळत. मग आमची ओवाळणी वगैरे सगळ्याची झाली. मस्त फोटो ताई आणि मीनी काढून घेतला. तर माझ्या वहिनीनी आणि मोठी आईने मस्त असा स्वयंपाक केला होता. गुलाबजाम, पनीरची भाजी, दह्याची कढी. मग सगळ्यांनी मिळून मस्तपैकी असं जेवण केलं.